मी माझी एक मैत्रीण सुद्धा आहे. बाहेरच्या जगात अनंत दुःख असताना या रंगमंचाने मला सुखाची ऊब दिली. व्यक्तिगत जीवनातील संकटांनी मी अनेकदा भांबावले, तेव्हा याच रंगमंचाने माझ्या कानावर हळूच सांगितलं, घाबरू नकोस, मी आहे ना. या रंगभूमीवर विविध भूमिका साकारताना मला अनेक आयुष्य जगायची संधी मिळाली. कधी 25शीतच आजी झाले, कधी माझ्याच वयाच्या एखाद्या मुलाची आई झाली, मुलगी झाले, बंडखोर स्त्री झाले, राणी झाले. सगळं करायला मिळालं आणि ते रंगभूमीमुळेच, आणि तेही याच एकाच आयुष्यात. इतक्या विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा समजून घेताना, सादर करताना मी काय शिकले? नकळतपणे दुसऱ्याचं दुःख खोलवर समजून घ्यायला शिकले, आनंद निस्वार्थपणे वाटायला शिकले, शांतता ऐकायला शिकले. आज असं वाटतंय, शाळेतल्या वर्गापेक्षा सुद्धा तालमीच्या हॉलमध्ये माझं शिक्षण जास्त झालं. कॉलेजच्या पाठ्यपुस्तकांपेक्षा स्क्रिप्टमधल्या व्यक्तिरेखांनी मला जास्त प्रगल्भ केलं. अनेक नाटकांचे शेकडो प्रयोग मी केले. तिसरी घंटा होते, प्रयोगाचा पडदा वर जातो, रंगमंचावर असंख्य भावनांची पखरण सुरू होते. प्रयोग संपतो, पडदा पडतो आणि एक विलक्षण रीतेपण येतं. आणि नंतर काही काळाने जाणवतं की नाटक मनाच्या जखमा बरं करू शकतं, प्रेक्षकांच्या सुद्धा आणि आपल्या सुद्धा. हे असं का होतं? एक नक्की, अभिनय हा कितीही ठरवून, जाणीवपूर्वक, तालमी करून, घोटून केलेला असला ना, तरी त्यात सत्याचा एक विलक्षण साक्षात्कार असतो. नाटक हे समाजाला आरसा दाखवतच, आणि समाजाला आरसा दाखवो वा ना दाखवो, त्यात काम करणाऱ्या नटाला मात्र त्या आरसा जरूर दाखवतो. माझ्या प्रत्येक नाटकात, प्रत्येक भूमिकेत मी या आरशात स्वतःला निहाळलंय. विविध भूमिका करताना मी त्या स्त्रियांचे आवाज शोधलेत, ज्यांना आजवर बोलण्याची कधी संधीच मिळाली नाही. अभिनयामुळे मी दुःखात हसू शोधलं, संघर्षात सन्मान शोधला, आणि याच रंगभूमीने मला बोलण्याची ताकद सुद्धा दिली. पण त्याहीपेक्षा समोरच्याचं शांतपणे ऐकण्याची नम्रताही दिली. हा पुरस्कार, हा सन्मान फक्त माझा नाही. प्रशांत दामलेंनी मला पुरस्कारासाठी फोन केला तेव्हा आनंद तर खूप झाला. मनात अनेक विचार दाटून आले. पहिला विचार मनात आला की मी किती भाग्यवान आहे. केवळ पुरस्कार मिळाला म्हणून नव्हे, इतरही अनेक कारणांसाठी मी स्वतःला भाग्यवान मानते.